जागीच ठार झाला, ते पण शेकडो माणसांच्या समोर. असू दे असू दे असू दे, सांभाळ. तुमचे उपकार कसे फेडू मला कळत. मदतीची हाक कदाचित तुझ्या कानाला ऐकू येणार नाही, पण या मनाला ती जरूर कळेल. सोडणार नाही, माझ्या भावाला मारणार. मी म्हणजे याचं दुसरं मन. पाणी घेऊन आणि येताना रिक्षाचा प्रॉब्लेम. ठीक आहे, चला आपण याला उचलून थोडं बाजूला घेऊया. अरे पण तू लाखात एक आहेस. इथल्या व्यवस्थेची चक्रच अशी फिरतात की त्यात माणूस उसासारखा पिळून निघतो. व्यवस्था रस शोषून गेली आणि आपल्या हाती उरतो फक्त मनस्तापाचा चोखा. एवढं सगळं करून जगला वाचला म्हणजे मिळवलं. आयुष्याचं काय खरं नाही हो. बाकी ह्यांनी मात्र मस्त काम केलं. ऍक्सिडेंट झाला, एका भरधाव वाहनाने त्या माणसाला उडवलं आणि ते तसंच पुढे निघून. पण मला मात्र माझ्या पद्धतीनंच जगावं लागलं. मनामनातलं हे द्वंद्व आजवर असंच चालत आलं आणि या पुढेही असंच चालत राहणार. पण प्रत्यक्षात मात्र या प्रत्येकामधला मी सामान्य होऊन जातो. रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ बघावा आणि पुढे सरकावा ना, तसा मार्ग काढलाय. तो बघतो माणूस तिथंच कडकडत पडला. आता मी मदत केली म्हटल्यावर एवढा का जळतोस तू? पांढऱ्या रंगाची कार गाडी आपण मागं नाही का पळत आले. चला मी एकटाच जबाबदार आहे का या गोष्टीला? मी अरे हे काय, तू तर त्याच्या मदतीसाठी गेला होतास ना. पण मुंगीच्या पायात मुंगी मिळाल्या जगाच्या पाठीवर घडलेलं नाही. इथं रोज माणसाच्या पायात माणसं मरतायत आणि मला मरायचं नाही. अरे मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळ्या प्राण्यांमध्ये केवढी सामाजिक भावना असते माहिती.